नमस्कार सर्वांना, अनुष्का किचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर आपण आज मस्त अशी खरपूस आणि एकदम क्रिस्पी अशी खारी बनवलेली आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पीठ मळण्याची संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी अशा प्रकारे 3 पाऱ्या लाटून घेतल्या मोठ्या मोठ्या। तर या 3 पाऱ्या लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे मी 3 पाऱ्या लाटून घेतल्या। आता आपण काय करायचे, याचा साठा बनवण्याचं जी प्रोसेस आहे ती पण मी सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये। तर आता आपण या पारीला अगोदर साठा लावून घेऊयात। तर एका पारीला मी असा साठा लावून घेतला। आता आपल्याला याच्यावर दुसरी पारी टाकायची आहे। आता दुसऱ्या पारीला पण मी असा साठा लावून घेतला। आता परत याच्यावरती पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आणि ती पण पारी याच्यावर ठेवून त्याच्यावरती पण असाच लावायचा आहे साठा। हीच प्रोसेस करायची आहे तिन्ही पाऱ्यांना। तर आता आपण काय करायचं, याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि याचा रोल बनवायचा आहे। तर तुम्ही ते पाहू शकता मी कसं केलेलं आहे। आता याची गोल चकली बनवायची आहे आणि ही परत एकदा आपण पूर्ण लाटून घ्यायची आहे। यामुळे एकदम खुसखुशीत अशी खारी बनते। आता अगोदर ही पूर्ण पारी लाटून घ्यायची आणि त्याच्यावरती परत आपल्याला थोडासा साठा लावायचा आहे। तर अशा प्रकारे मी ही साठा लावून घेतला। आता आपण वेगळ्या पद्धतीने घडी करणार आहे। तर इथे पाहू शकता मी कशी घडी केलेली आहे। परत फोल्ड करून आहे अशीच लाटून घ्यायची आहे। जशी आपण उभी फोल्ड केली तशीच उभी ठेवायची आहे। त्यानंतर परत थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि अगदी 2च घड्या मारायच्या आहेत आणि सरळ अशी लाटून घ्यायची आणि थोडीशी आडवी लाटून आपल्याला ते कट। तर आता आपण हे कट करून घेऊयात अगोदर एकसारख्या। आणि आता हे काय करायच्यात, आपल्याला थोड्याशा अगदी किंचित लाटून घ्यायच्या आहेत, खूप जास्त लांब नाही। एकदम छान असे याला पदर सुटतात, तुम्ही पहा तळल्यानंतर। तर मी अशा प्रकारे सगळ्या ह्या खाऱ्या परत एकदा थोड्या थोड्या लाटून घेतल्या। तेल पण छान गरम झालेलं आहे कडकडीत। आता आपण हे याच्यावरती टाकून छान अशा मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता कसे मस्त असे पदर सुटलेले आहेत। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे पहा मस्त असे पदर सुटलेले आहेत। अशीच 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर खारी एकदम मस्त अशी तळून घ्यायची आहे। जर तुम्ही हाय फ्लेमवर तळली तर ही खारी मऊ पडणार आणि व्यवस्थित अशी खरपूस लागणार नाही। तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे पदर सुटलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेली आहे। तर दुसरी पण प्रोसेस मी अशीच करून घेतली आणि सगळ्या खाऱ्या तळून घेतल्या। तर मी याचं पीठ बनवण्याची प्रोसेस सांगितलेली आहे, तो व्हिडिओ समोसा मठरीचा बनवलेला आहे। तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली लिंकवर क्लिक करून पहा। तर अशा प्रकारे मी सगळ्या खाऱ्या तळून घेतल्या। आता आपण या खाऱ्या मी तळल्यानंतर काढून घेते। तर मस्त अशा खाऱ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.